महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याविषयी आत्ताच 10 मिनिटांपूर्वी अतिशय मोठी घोषणा केलेली आहे। लाडक्या बहिणींना परवा सकाळी 7 वाजता म्हणजेच 10 फेब्रुवारी सोमवारी सकाळी 7 वाजता लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता 2100 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। उद्या रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, म्हणून सोमवारपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात 8वा हप्ता जमा होण्याची प्रोसेस सुरू होणार आहे। आता हा 8वा हप्ता सुरुवातीला लाडक्या बहिणींना या 5 बँकांमध्ये सरकारकडून जमा केला जाणार आहे। नंतर मग इतर बँकांमध्ये देखील हा हप्ता जमा होणार आहे। लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याची आणि त्यातच आता सरकारने आचाराचा धक्का देत सोमवारपासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर 5 लाख लाडक्या बहिणींना मोठे टेन्शन देणारा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन हे वाढणार आहे। उद्या रविवार सुट्टीचा दिवस असल्या कारणाने अनेक बँकांमध्ये हे पैसे जमा होऊ शकणार नाहीत। त्यामुळे सोमवारी 10 फेब्रुवारी पासून सुरुवातीला या 5 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता हा 2100 रुपये जमा होणार आहे। उर्वरित सर्व बँकांमध्ये मंगळवारी हे पैसे जमा होतील। ज्या महिलांचे बँक खाते या 5 बँकांमध्ये असेल अशा बहिणींनी ATM कार्ड वापरून किंवा Google पे, फोन पे असे UPI वापरून आपले पैसे लगेच काढून घ्यावेत। कारण की मित्रांनो, सरकारकडून अपात्र महिलांचे पडताळणीचे काम सुरू झालेले आहे आणि हे काम तुमच्याच गावातील अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले आहे। म्हणजेच आता अपात्र महिलांची पडताळणी तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार आहे आणि ज्या महिला या पडताळणी दरम्यान अपात्र आढळतील अशा महिलांना या योजनेतून बाहेर केले जाणार आहे आणि त्यांना आधीचे जे मिळालेले पैसे आहेत ते देखील शासनाकडून वसूल करण्याची शक्यता आहे। त्यामुळे सोमवारी म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी या 5 बँकांमध्ये तसेच इतर बँकांमध्ये जे काही तुमचा 8वा हप्ता जमा होणार आहे तो हप्ता जमा होताच लगेच तुम्ही त्या ठिकाणी काढून घ्यायचा आहे। नाहीतर सरकारकडून जर वसुली सुरू झाली तर तुमचे ते पैसे देखील त्या ठिकाणी मायनस होतील। आता मित्रांनो, या 5 बँका कोणत्या आहेत तर त्यांची लिस्ट प्रशासनाकडून जारी करण्यात आलेली आहे। परंतु लक्षात घ्या मित्रांनो, जर तुमचे खाते या 5 बँकांमध्ये असेल आणि तरीही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे सोमवारी 10 तारखेला मिळाले नाहीत तर तुमचे नाव अपात्रतेच्या यादीत तर आले नाही ना, हे एकदा नक्की चेक करून पहा। कारण की सरकारने लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांना या ठिकाणी अपात्र केलेले आहे। त्याबाबत तुम्हाला या ठिकाणी मी लाईव्ह प्रूफ देखील दाखवणार आहे आणि ही पडताळणी अजूनही सुरू आहे। अजूनही बऱ्याचशा महिला या योजनेतून बाहेर केल्या जाणार आहेत। त्यामुळे जर समजा तुम्हाला या ठिकाणी सोमवारी 10 तारखेला लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नाही तर तुम्ही या ठिकाणी अपात्र झालेले आहेत किंवा नाही हे नक्की एकदा चेक करून पहा। कारण की मित्रांनो, आतापर्यंत जवळपास या ठिकाणी 5 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत। या अपात्र महिला नक्की कोणत्या आहेत या ठिकाणी तुम्ही लाईव्ह पाहू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कोणत्या 5 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर करण्यात आलेले आहे। याबाबत स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरती माहिती दिलेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहेत। अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे, म्हणजेच कोणकोणत्या अपात्र महिलांना या योजनेतून बाहेर करण्यात आलेले आहे याबाबतचे विवरण या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला देखील या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात येणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला या ज्या काही महिला आहेत त्या म्हणजे 2,30,000 अशा या महिला आहेत। म्हणजे 2,30,000 महिला या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थी असून देखील लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांनी अर्ज हा केलेला होता। त्याच्यानंतर वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000 आहेत। म्हणजेच मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करण्याची जी काही वयोमर्यादा होती ती म्हणजे 21 ते 65 या दरम्यान होती आणि 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांनी देखील म्हणजेच या ठिकाणी 1,10,000 अशा महिला होत्या की ज्यांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त होते तरी देखील त्यांनी या योजनेमध्ये अर्ज केले होते। आता या महिलांना देखील या ठिकाणी कमी करण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या महिला, होय मित्रांनो, ज्या कुटुंबाच्या सदस्यांच्या नावावरती या ठिकाणी 4 चाकी वाहने होती अशा महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला होता आणि आता त्या महिला देखील या योजनेमध्ये अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत।
तसेच नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला 1,60,000. ज्या महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहन होते आणि त्या नमोशक्ती योजनेचा लाभ घेत होत्या, अशा महिलांनी स्वतःहून आपले नाव या योजनेतून मागे घेतलेले आहे आणि त्या महिलांची संख्या आहे एकूण 1,60,000. अशा एकूण यामध्ये सर्व मिळून 5 लाख महिला या योजनेतून बाहेर झालेल्या आहेत. मित्रांनो, सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन हे कटिबद्ध आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी देण्यात आलेले आहे. म्हणजे मित्रांनो, आता या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थी महिला, ज्यांचे वय 65 पेक्षा जास्त आहे अशा महिला आणि ज्या कुटुंबाच्या नावावरती 4 चाकी वाहन आहेत अशा महिला, अशा एकूण 5 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहे. आणि मित्रांनो, ही संख्या अजूनही वाढणार आहे, कारण की पडताळणी अजून थांबलेली नाही. अंगणवाडी सेविकांमार्फत या ठिकाणी अपात्र असलेल्या महिलांची पडताळणी अजूनही सुरू आहे. त्यामुळे हा जो काही 5 लाख आकडा आहे तो अजून या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच मित्रांनो, आता इथून पुढे या ज्या काही 5 लाख महिला आहेत ज्या योजनेतून कमी झालेल्या आहेत, यांना इथून पुढे कोणतेही हप्ते मिळणार नाहीत. एवढेच नाही तर यापूर्वी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे काही हप्ते मिळालेले असतील, म्हणजे जेवढे पण पैसे लाडकी बहीण योजनेचे तुमच्या बँक खात्यात यापूर्वी जमा झाले असतील, ते सर्व पैसे आता तुम्हाला सरकारला परत सुद्धा करावे लागू शकतात. म्हणजेच त्या पैशांची वसुली देखील सरकारकडून करण्याची शक्यता आहे. तर बघा मित्रांनो, आता 8वा हप्ता उद्या रविवार आहे, बँकांना सुट्टी आहे. पण जर या 5 बँकांमध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला सोमवारपासून म्हणजेच 10 फेब्रुवारीपासून लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये मिळणार आहेत. पण जर समजा तुम्हाला 10 फेब्रुवारीला या 5 बँकांमध्ये खाते असून देखील 2100 रुपये मिळाले नाहीत, तर तुम्ही समजून जा की तुम्ही कोणत्या ना कोणत्या सरकारी योजनेचे लाभार्थी असाल, तुम्ही देखील या योजनेसाठी अपात्र झालेल्या असाल, त्यामुळे तुम्हाला या योजनेचा हप्ता हा आला नाही. तर अशा अपात्र झालेल्या महिलांकडून आधी मिळालेले पैसे, आधी मिळालेले हप्ते देखील वापस घेण्याची शक्यता आहे. तर आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की अशा कोणत्या 5 बँका आहेत की ज्यामध्ये परवापासून म्हणजे सोमवारी 10 फेब्रुवारीपासून या 5 बँक खात्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे 2100 रुपये जमा होणार आहेत. तर आता सोमवारपासून ज्या 5 बँकांमध्ये आधी पैसे जमा होणार आहेत त्या बँकांची नावे अशी आहेत. तर पहिली जी काही बँक आहे मित्रांनो, ती म्हणजे पोस्ट पेमेंट बँक. होय मित्रांनो, जर तुमचे पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला सोमवारपासून 8व्या हप्त्याचे वितरण हे होणार आहे. फक्त याच योजनेचे नाही तर इतर योजनांचे पैसे देखील तुम्हाला या बँकेमध्ये जमा होऊ शकतात. कारण की पोस्ट पेमेंट बँकेमध्ये कोणतेही हप्ते जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम हा महिलांना येत नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे हप्ते देखील तुम्हाला या बँकेमध्ये अगदी सहजपणे जमा होऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरी जी बँक आहे मित्रांनो, ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. होय मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक महाराष्ट्राची सगळ्यात मोठी अशी बँक आहे आणि या बँकेत देखील जर तुमचे खाते असेल तर तुमच्या देखील बँक खात्यावरती 8व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण ही येणार नाही. या बँकेमध्ये जेवढ्या पण महिलांचे खाते असतील त्यांनी देखील या ठिकाणी निश्चिंत राहायचे आहे. तुम्हाला देखील 8व्या हप्त्याचे पैसे जमा होऊन जातील. त्याच्यानंतर भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया. मित्रांनो, ही बँक भारतातील सर्वात मोठी आणि सरकारी बँक आहे. या बँकेत देखील सरकारी योजनांचे पैसे लगेच म्हणजेच लवकरच जमा होतात. तुमचे कुठल्याही योजनेचे पैसे असू द्या, जर तुमचे या बँकेमध्ये खाते असेल, तुमचे आधार कार्डला ही बँक लिंक केलेली असेल, तर मात्र तुमचे पैसे येण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचण ही येत नाही. त्याच्यानंतर चौथी जी बँक आहे मित्रांनो, ती म्हणजे बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडियाला देखील सरकारी योजनांचे पैसे जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचण ही येत नाही. या बँकेत देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील. त्याच्यानंतर शेवटची आणि पुढची जी बँक आहे मित्रांनो, ती म्हणजे HDFC बँक. HDFC बँक ही खाजगी असली तरी देखील या बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचे सरकारी योजनांचे पैसे लगेच जमा होत असतात. त्यामुळे या बँकेमध्ये जेवढ्या पण महिलांचे खाते असेल त्यांचे देखील बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे येण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचण ही येणार नाही. सगळ्यात आधी या बँकांमध्ये पैसे हे जमा होतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता शासनाकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत पडताळणी ही सुरू झालेली आहे आणि आतापर्यंत 5 लाख महिलांना या योजनेतून बाहेर देखील करण्यात आलेले आहे.